अधिक मास म्हणजे काय? पुरुषोत्तम मासचे रहस्य. मित्रांनो, हिंदू धर्मात एक असा महिना येतो जो इतर सर्व महिन्यांपेक्षा वेगळा आणि अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, दान आणि नामस्मरण अनेक पटीने फळ देते असे मानले जाते. या विशेष महिन्याला म्हणतात अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. पण हा अधिक मास नेमका काय असतो? दरवर्षी का येत नाही? आणि या महिन्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासचे रहस्य, पुराणातील कथा आणि या महिन्यात काय करावे व काय टाळावे. अधिक मास म्हणजे काय? पुरुषोत्तम मासचे रहस्य. मित्रांनो, हिंदू धर्मात एक असा महिना येतो जो इतर सर्व महिन्यांपेक्षा वेगळा, अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, दान आणि नामस्मरण अनेक पटीने फळ देते असे मानले जाते. या विशेष महिन्याला म्हणतात अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. पण हा अधिक मास नेमका काय असतो? तो दरवर्षी का येत नाही? आणि या महिन्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासचे रहस्य, पुराणातील कथा आणि या महिन्यात काय करावे व काय टाळावे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू पंचांग चंद्राच्या गतीनुसार चालते, तर इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये साधारण 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 2 वर्ष 8 महिने एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच म्हणतात अधिक मास. म्हणजे हा एक अतिरिक्त महिना असतो जो हिंदू पंचांग संतुलन ठेवण्यासाठी येतो. पुराणात सांगितलेली एक सुंदर कथा आहे. एकदा सर्व महिन्यात त्यात अतिरिक्त महिन्याचा अपमान केला कोणीही त्याला महत्त्व देत नव्हते. दुःखी होऊन तो महिना भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूने त्याला आपले नाव दिले पुरुषोत्तम मास. त्याच क्षणापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. म्हणून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या महिन्यात शक्ती आणि साधलेले विशेष महत्त्व असते. या काळात तुम्ही करू शकतात विष्णू सहस्रनामक पठण, भगवंता वाचक जप आणि ध्यान, मंदिर दर्शन, गरिबांना अन्नदान, तुळशी पूजा. असे मानले जाते की या महिन्यात केलेली चांगले कर्म अनेक पटीने फळ देते. काही परंपरांनुसार अधिक मासात शुभ कार्य टाळले जातात. उदाहरण, लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे. कारण हा महिना भक्ती आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी परंपरा बदलू शकतात. अधिक मास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. जीवनात फक्त पैसा आणि यश महत्त्वाचे नसते. मनाची शांती, भक्ती आणि चांगले कर्म देखील तितकडे महत्त्वाचे असतात. हा महिना स्वतःला बदलण्यासाठी संधी मानला जातो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की अधिक मास म्हणजे काय आणि तो इतका पवित्र का मानला जातो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कमेंट करा, नक्की लिहा. जय श्री विष्णू, जय श्री विष्णू. पुन्हा भेटूया एका नवीन धार्मिक आणि रहस्यमय व्हिडिओ सोबत. थँक्यू सो मच.